श्री स्वामी समर्थ. भगवान शिवांच्या शिवपुराणात सांगितलेले अत्यंत फायदेशीर तोडगे. 1. दही भाताचे विलोपन. शिवपिंडीस करून पूजा केल्यास विविध समस्या दूर होतात. 2. चंदन, केशर, कापूर मिश्रित जलाने शिवपिंडीवर अभिषेक केल्यास सौख्य व सौभाग्य प्राप्त होते. 3. महादेवांना तांदूळ अर्पण केल्याने धनप्राप्ती होते. 4. भगवान शंकरांना दिवा ओवाळला तर ज्ञानाची प्राप्ती होते. 5. जर तुम्हाला शत्रूंनी त्रास दिला असेल आणि तुम्ही त्यावर मात करू शकत नसाल तर शमीपत्राला गंगाजलाने धुवून शिवलिंगावर अर्पण करावे. यानंतर तेथे बसून ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा. असे म्हणतात, हा उपायामुळे सर्वात मोठा शत्रू देखील तुमच्या पुढे झुकेल. 6. कुटुंबात कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर सोमप्रदोषाचा हा उपाय विशेष मानला जातो. सायंकाळी शिवमंदिरात जाऊन देशी तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा, तुपाच्या दिव्यांना कापसाच्या उभ्या वाती आणि तेलाच्या दिव्यांना लांब वाती असाव्यात. प्रदोष काळात हा उपाय करा, यामुळे घरात शांतता कायम राहील. 7. लग्न करायचे असेल तर करा हा उपाय. शिवपुराणानुसार लग्न करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी शिवपुराणात अनेक उपाय सांगितले आहेत. शिवपुराणानुसार अविवाहित व्यक्तीने दररोज बेलाच्या फुलांनी भगवान शंकराची पूजा केली तर त्याची इच्छा लवकर पूर्ण होते. 8. शंकरजवळ साखर व गुळ वाहिल्यास धनप्राप्ती होते. 9. अनेकांच्या कौटुंबिक जीवनात अडचणी येतात. अशा लोकांनी दह्यामध्ये मध मिसळून ते सोमप्रदोष दिवशी भगवान भोलेनाथांना अर्पण करावे. असे केल्यास घरातील संकटे संपतात आणि कौटुंबिक जीवनात शांती आणि प्रेम येते असे मानले जाते. 10. शिवाला जलाभिषेक केल्यास पापांपासून मुक्ती मिळते. 11. रोज शिवपिंडीवर काळे तीळ वाहिल्यास 6 महिन्यात व्याधीपासून आराम मिळतो. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.